सरकार साधी परीक्षा सुरक्षित पार पाडू शकत नसेल तर अशा सरकारवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे पल्स पोलिओ अभियानादरम्यान प्रतिपादन। राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम नुकतीच राबविण्यात आली। या पार्श्वभूमीवर वरोरा शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे सुद्धा सदर अभियान राबविण्यात आले। यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बालकांना लस देत करण्यात आला। यावेळी आमचे प्रतिनिधी हितेश राजनहिरे यांनी खासदार धानोरकर यांच्याशी संवाद साधला असता आरोग्याच्या दृष्टीने पल्स पोलिओची लस बालकांना देणे अत्यंत गरजेचे आहे, तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यांना लस दिली पाहिजे असे म्हणत देशात महाराष्ट्रात अस्थिरतेचे वातावरण असून ऑपरेशन टायगर विद्यार्थ्यांची नीट टीईटी परीक्षेचे पेपर लीक होणे यामुळे देशाच्या लोकशाहीबरोबरच विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे असे म्हणत जे सरकार साधी परीक्षा सुरक्षित पार पाडू शकत नसेल अशा सरकारवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो असा प्रश्न उपस्थित करत येत्या अधिवेशनात आम्ही पेपर लीक प्रकरणासंदर्भात सरकारला जाब विचारणार आहे असे म्हटले। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतीक बोरकर, नगरसेवक बंडू देऊळकर, राहुल देवळे, रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, आमदार प्रतिनिधी बाळू भोयर तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते। आज आपण बघितलं असेल की जगभरात पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येत आहे आणि आज उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आम्ही सगळेजण माननीय नगराध्यक्ष मॅडम, आमचे सगळे नगरसेवक आणि आम्ही आलो आहे आणि आमच्या थ्रू काही बालकांना पोलिओ देखील आम्ही पाजला आहे। साधारणतः 32 बूथ या वरोरा शहरात आहे आणि 2000च्या जवळपास बालकं देखील या ठिकाणी वरोरा तालुक्याचे आहे आणि नक्कीच नेहमी दरवर्षी मी न चुकता रोटरी क्लब आणि सगळेजणांच्या उपस्थितीत या ठिकाणी पल्स पोलिओ पाजण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आवर्जून न चुकता नेहमी सकाळी येतो आणि त्याच अनुषंगाने आज देखील या ठिकाणी आली आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोलिओ हे 2 थेंब आयुष्याचे सगळ्या बालकांना आपण पाजले पाहिजे। न चुकता माझी सगळ्या पालकांना देखील विनंती आहे की आपण न चुकता आज जे काही 32 बूथ या वरोरा शहरात आहे प्रत्येक बूथवर जाऊन 2 थेंब आपण पोलिओचे आपल्या मुलांना पाजलं। एक प्रश्न परत असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे, टीईटी परीक्षेचे पेपर फुटत आहे, नीटचे पेपर फुटत आहे, लोकशाहीबरोबरच विद्यार्थ्यांचं भविष्य ऐरणीवर आलं, काय बोला? आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं राजकारणाच्या सगळ्या फोडाफोडी या ठिकाणी झाल्या होत्या आणि नीटचा पेपर असो, मग बँकेचे एक्झाम असो किंवा इतर MPSCचे एक्झाम असो, या सगळ्या पेपरच्या बाबतीत पेपर फुटीचे प्रकार हे साधारणतः 2-3 वर्षापासून सारखे होत आहे आणि आज ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभरापासून 2-2 वर्षापासून तयाऱ्या केल्या, आज 22 लाख विद्यार्थ्याचं नुकसान या नीटच्या पेपर फुटीमुळे झालं। TETचा पेपर देखील काल फुटला। जर का सरकार या परीक्षा हे पेपर जर का सुरक्षित ठेवू शकत नसेल तर आज सरकारवर देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे। कालच आमचे नेते आदरणीय राहुलजीच्या नेतृत्वात जो कोट्याला सगळ्या नीटच्या विद्यार्थ्यांचं संमेलन आयोजित झालं होतं, त्यांचा एक कार्यक्रम आम्ही चंद्रपूरला घेतला। जवळपास 400 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि येत्या अधिवेशनात आम्ही देखील त्या ठिकाणी आवाज उठवणार आहे की अशा पेपर फुटीच्या बाबतीत जे काही गुन्हेगार असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या पेपरसाठी तयारी केली त्यांचं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त व्हायला आलं आहे। जवळपास 14 विद्यार्थी देशभरात त्यांनी आत्महत्या केल्या। आज त्यांच्या आईवडिलाची अतिशय भयावह अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। या सगळ्या दुःखातून कुठंतरी सावरण्याचं बळ त्यांना ईश्वर देव आणि सरकारनं त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे राहणं हे अत्यंत गरजेचं आहे। प्रतिनिधी हितेश राजनहिरे, वरोरा, चंद्रपूर।